नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा इकॉनॉमिक अर्थशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत. मुलांनो, कालच 9 मार्च 2024 रोजी आपला अर्थशास्त्राचा पेपर झाला आणि या पेपरमध्ये आपल्याला किती मार्क्स मिळतील हे जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच असेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील उत्तरासहित तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले 11वी 12वीची प्लेलिस्ट अवश्य पहा. यानंतर जे काही पुढचे पेपर आहेत आपले इतिहास भूगोलाचे त्याच्यासुद्धा प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. त्याही आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समधली लिंक पहा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 12वी अर्थशास्त्र बोर्ड क्वेश्चन पेपर. काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत बघा, त्या वाचा. 80 गुणांचा आपला हा पेपर आहे आणि 3 तासाची वेळ ही आपल्याला दिली जाणार आहे. विचारलेला पहिला प्रश्न, योग्य पर्याय निवडा. 20 गुणांचा हा प्रश्न आहे. त्यातला पहिला अ भाग 5 गुणांसाठी. 1. सूक्ष्म अर्थशास्त्री विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. चार पद्धती दिलेल्या आहेत आणि त्याच्यातली क ही पद्धत बरोबर आहे. विभाजन पद्धत, फक्त क हे उत्तर पाहिजे. दुसरं, असंघटित नाणे बाजारात पुढील घटक कार्यरत करतात. अ, क आणि ड म्हणजे सावकार, हुंडी आणि चिटफंड हे 3 घटक कार्यरत असतात. ते आपण त्या ठिकाणी लिहायचे. तिसरं, सरकारच्या ऐच्छिक कार्यामध्ये पुढील पैकी कार्य येतात. ब आणि क, शिक्षण व आरोग्य सेवा आणि सामाजिक सुरक्षा आणि उपाययोजना. चौथं, निर्देशांकाचे महत्त्व खालील विधानातून शोधा. त्याचं उत्तर आहे 2. अ, ब, क. पहिले 3 विधानं जी काही आहेत त्याच्यामधून आपल्याला निर्देशकांचं महत्त्व स्पष्ट होतं. 5वे, रक्तपेढी म्हणजेच ब्लड बँक हे याचे उदाहरण आहे. काळ उपयोगितेचं ड. त्यानंतर विसंगत शब्द ओळखा. 5 गुणांसाठी मागणीचे प्रकार. पहिल्या गटामध्ये बाजार मागणी हा विसंगत शब्द आहे, म्हणजे गटात न बसणारा वेगळा शब्द. राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये, त्याच्यात स्थिर संकल्पना हा शब्द बसत नाही. तिसऱ्यात अंदाजपत्रकाचे प्रकार. शून्याधारित अंदाजपत्रक हा अंदाजपत्रकाचा प्रकार नाही आहे, म्हणून तो शब्द गटात बसत नाही. पुढचा आहे कायदेशीर मक्तेदारी. ओपेक हा शब्द गटात बसत नाही. आणि वित्तीय मालमत्तेमध्ये भूमी हा शब्द गटात बसत नाही. वित्त म्हणजे पैसा, त्या ठिकाणी जमीन येणार नाही. क भाग, आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. बघा, पहिलं, किंमत स्थिर असताना इतर घटकातील अनुकूल बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते त्याला मागणीची वृद्धी असं म्हणतात. दुसरं, मागणीनुसार पैसे काढले जाणाऱ्या ठेवीला मागणी ठेवी म्हणतात. 3. एकाच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारणे म्हणजेच मूल्यभेद. 4. एका जादा नग संख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ म्हणजे सीमांतरण. आणि 5वं, एका जादा नग संख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ म्हणजे सीमांतरण. 5वं, फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल, उत्पन्न व लवचिकता. त्यानंतर ड भाग, सहसंबंध पूर्ण करा. 5 गुणांसाठी. 1. सर्वसाधारण समतोल. स्थूल अर्थशास्त्र. पुढं आंशिक समतोल म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. उत्पादन पद्धत, मालसाठा पद्धत. फर्निचर, सेवा उपयोगिता म्हणजे डॉक्टर. संपूर्ण अलवचिक मागणी म्हणजे ईडी बरोबर 0.
आणि किंमत स्थिर, पुरवठ्यातील बदल. या पद्धतीने चौकटीत अचूक शब्द लिहायचा आहे आणि विधानं पूर्ण लिहायची. प्रश्न दुसरा, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. 12 गुणांचा हा प्रश्न आहे. पहिलं बघा, मनीषाने वही पेनाचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. त्याचं उत्तर पाहू आपण. बघा या ठिकाणी हे उत्तर. संकल्पना आहे उपयोगिता आणि संकल्पनेचं स्पष्टीकरण आहे मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूंमधील क्षमता. बघा या पद्धतीने याचं उत्तर लिहायचं आहे. पुढचं आहे, रघुचे वडील त्याचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दीर्घ मुदतीच्या निधीच्या बाजारपेठेत ठेवतात. बघा त्याचं उत्तर. या ठिकाणी संकल्पना आहे भांडवल बाजार, स्पष्टीकरण आहे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घ मुदतीच्या निधींची बाजारपेठ म्हणजे भांडवल बाजार होय. पुढचं आहे, या पद्धतीने तुम्ही उत्तरं लिहिली असतील तर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार आहेत. महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला. बघा त्याचं उत्तर या ठिकाणी. संकल्पना आहे अंतर्गत व्यापार आणि त्याचं स्पष्टीकरण सीमांतर्गत केली जाणारी वस्तूंची सेवा म्हणजेच अंतर्गत व्यापार होय. या पद्धतीने याचं उत्तर लिहायचं आहे. पुढचं आहे, जागृतीला राज्य सरकारकडून दरमहा 5,000 निवृत्ती वेतन मिळते. बघा त्याचं उत्तर. हस्तांतरित उत्पन्न, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला दिलं जाणारं उत्पन्न म्हणजे हस्तांतरित उत्पन्न. या पद्धतीने याचं उत्तर लिहायचं आहे. पुढचं प्रश्न, फरक स्पष्ट करा. आवर्ती ठेव, मुदत ठेव, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता, किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक, अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. बघा हे फरक. संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी त्याचा फरक. त्यानंतर किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक यांचा फरक. या पद्धतीने आपण लिहायला हवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 12 गुणांचा प्रश्न आहे. 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची. 1, मागणीचे कोणतेही 4 प्रकार स्पष्ट करा. 2, भारतातील भांडवल बाजारासमोरील कोणत्याही 4 समस्या स्पष्ट करा. उपयोगितेचे कोणतेही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आणि 5वे, स्थूल अर्थशास्त्राची कोणतेही 4 वैशिष्ट्ये लिहा. आपण यांची उत्तरं पाहू. बघा हे मागणीचे 4 प्रकार. या पद्धतीने पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. उपयोगितेची वैशिष्ट्ये. या ठिकाणी ही वैशिष्ट्ये आहेत उपयोगितेची. तिसरं हे 4थं वैशिष्ट्य.
त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राची 4 वैशिष्ट्ये. या ठिकाणी राशी पद्धतीचा अवलंब, वृद्धीच्या पारूपांचा विचार, सर्वसाधारण किंमत आणि आर्थिक धोरणाभिमुख ही त्याची 4 वैशिष्ट्ये झाली. तिसरं उपयोगितेची 4 वैशिष्ट्ये. बघा या ठिकाणी सापेक्ष कल्पना, व्यक्तिनिष्ठ संकल्पना, नैतिकदृष्ट्या तटस्थ, उपयोगिता व उपयुक्तता हे झाले त्याचे फरक. त्यानंतर 4 समस्या. भारतातील भांडवल बाजारासमोरील समस्या. बघा या समस्या. फरक स्पष्ट करा. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. प्रश्न दुसरं. मागणीचे प्रकार. प्रश्न तिसऱ्याचं पहिलं बघा आहे. प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, पूरक आणि संमिश्र स्पर्धात्मक मागणी. या पद्धतीने आपल्याला या प्रश्नांची उत्तरं सहज लिहिता येतील आणि जर तशी तुम्ही लिहिली असतील तर तुम्हाला तेवढे मार्क्स मिळतील. आता चौथं आहे, आपण सहमत आहात की नाही. कोणतेही 3 विधानांचं सहकारण स्पष्ट करायचं आहे आपल्याला. बघा सर्व विधानं. चौथ्याचं बघा, करेतर उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत. त्याचं उत्तर पुढील उदाहरणाशी सहमत आहे आणि ते स्रोत या ठिकाणी या पद्धतीने आपण लिहायचे आहेत. पुढचं आहे, मक्तेदारी बाजारात विक्रेता हा किंमतकर्ता असतो. हे तिसऱ्याचं उत्तर. बघा या ठिकाणी हे उत्तर लिहायचं होतं. या विधानाशी मी सहमत आहे आणि पुढची माहिती. हे दुसरं, स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र. या विधानाशी मी सहमत आहे आणि त्याचं उत्तर. त्यानंतर 5वं, निर्देशांकाचे अनेक प्रकार. बघा त्या प्रश्नाचं उत्तर. सहमत आहे या विधानाशी पण त्याला 1 मार्क्स मिळतो आणि त्यानंतर हे पुढचं स्पष्टीकरण. या पद्धतीने चौथा प्रश्न पूर्ण करायचा आहे. त्यानंतर प्रश्न 5वा 8 गुणांसाठी आहे. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आपल्याला. या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. किंमत निर्देशांक शोधण्याचे सूत्र. बघा ते सूत्र आहे PO. EPO व EP1च्या किमती काढा. याची बेरीज आणि यांची बेरीज आपल्याला करायची आणि ती किंमत या ठिकाणी लिहायची. पुढचं किंमत निर्देशांक PO1 काढा आणि मग नंतर दोघांवरून किंमत निर्देशांक PO1 या हा पण काढायचा आहे. दुसरं, आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरं लिहा 4 गुणांसाठी. 1, उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र. दुसरा, डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र. हे जे चिन्ह दिलं आहे त्यावरून आपल्याला उजवी आणि डावी शोधायची आहे आणि लिहायचं आहे 1-1 गुणासाठी. वस्तूची किंमत, मागणीतील वृद्धी आणि ह्रास या संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत आणि 4 गुण मिळवायचे आहेत. पुढचा प्रश्न, उतारा दिलेला आहे 4 गुणांसाठी, तो आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे
आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा, हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, हे दुसऱ्याचं आहे आणि हे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, ते तीनही प्रश्न त्याच ठिकाणी उत्तरं मी तुम्हाला शोधून दाखवलेली. तशी जर तुम्ही लिहिली असतील तर हे 4 मार्क्ससुद्धा तुम्हाला नक्की मिळतील. पहिला प्रश्न आहे, अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बाजाराची व्याख्या लिहा. बघा, या ठिकाणी ती व्याख्या दिलेली. पुढचं आहे, बाजाराचे वर्गीकरण कसे केले जाते. या ठिकाणी बाजाराचं वर्गीकरण केले आहे स्थळ, काळ आणि स्पर्धेनुसार. आणि पुढचं आहे, विक्री खर्चाविषयी स्वमत स्पष्ट करायचे. 3 गुणांसाठी आपल्या भाषेमध्ये हा पॅरेग्राफचं महत्त्व लिहायचं आहे. शेवटचा प्रश्न 6वा, सविस्तर उत्तरे लिहा. 16 गुणांचा हा प्रश्न आहे मित्रांनो. आणि यापैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची होती. बघा, ते तिन्ही प्रश्न. मागणीच्या लवचिकतेची संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची, त्याचे प्रकार लिहायचे. दुसरा आहे, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करून त्यातील अडचणी लिहायच्या आहेत. आणि तिसरा प्रश्न आहे, पुरवठा नियम गृहीतकाचे सविस्तर स्पष्ट करायचं आहे. बघा, या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना आणि त्यानंतर त्याच्या ह्या अडचणी. 10 गुणांसाठी हा प्रश्न आहे, म्हणून याच पद्धतीने मुद्देसूद आपल्याला हा प्रश्न लिहायचा आहे. त्यानंतर दुसरा आहे, पुरवठ्याचा नियम, तो आपल्याला सांगायचा आहे. आणि त्यानंतर त्याची गृहीतकंसुद्धा आपल्याला या पद्धतीने स्पष्ट करायची आहेत. पुरवठ्याचा नियम आणि त्याची गृहीतकं. आणि इकडं आहे राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना आहे. दोघांपैकी एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला सविस्तररित्या लिहायचं आहे आणि 10 पैकी 10 गुण मिळवायचे. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीचा अर्थशास्त्र या विषयाचा बोर्डाचा क्वेश्चन पेपर आणि त्याची उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.